बरेच लोक असं सांगतात की आम्ही वाचण्याचा प्रयत्न सुरू केला की आम्हाला झोप येते, कंटाळा येतो, काय वाचावं कळत नाही. मुलांनी वाचावं असं आम्हाला वाटतं, पण त्यांना सुद्धा कुठली पुस्तकं द्यायची, कशी त्यांना वाचनाची आवड लागेल, त्यांच्यात ती निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायचे हे आम्हाला कळत नाही. आता खरं सांगायचं तर यावर काही 100% उपाय नाहीये. ती आवड नैसर्गिकपणे असावी लागते, ज्यांना असते त्यांना असते. पण दोन गोष्टी मला अशा वाटतात. एकतर मुलांसमोर आपण वाचलं तर त्यांना असं वाटू शकतं की ह्यात काहीतरी मजा आहे. आपले आई वडील ज्या अर्थी हे करतायत त्या अर्थी ही अशी कुठली तरी एक गोष्ट आहे ज्यामध्ये आपण रमतो. त्याशिवाय ते होत नाही. मुलांना सांगून ते 100% दरवेळेला ऐकतातच असं नाही. त्यांच्यासमोर ते दृश्य दिसावं लागतं, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, एक उदाहरण म्हणून सांगते. मी मराठी माध्यमातली मुलगी आहे. माझं संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमात झालंय. एका कुठल्या तरी टप्प्यावर मला असं वाटायला लागलं की आपल्याला इंग्रजी संभाषण यायला पाहिजे. इंग्लिश कॉन्व्हर्सेशन हे सध्याच्या काळात नॉन निगोशिएबल आहे. पण ते कुणाशी करायचं हे कळत नव्हतं. पुस्तकं वाचली तर आपल्याला जमेल का, म्हणून मी पहिल्या दिवशी कुठलं तरी खलील जिब्रानचं पुस्तक घेतलं आणि माझ्या लक्षात आलं की हे मला वाचताच येत नाहीये. मला डिक्शनरी घेऊन बसावं लागतंय आणि दर 2 वाक्यांनंतर मला एका शब्दाचा अर्थ शोधून काढावा लागतोय. ते कंटाळवाणं होतंय, तो अभ्यास वाटतोय, त्यामुळे ते काही आपल्याला जमत नाहीये. मग मी ते पुस्तक बाजूला ठेवलं. आमच्या घरात अगाथा ख्रिस्तीची खूप पुस्तकं होती आणि सस्पेन्स थ्रिलर्स किंवा मर्डर मिस्ट्रीज वाचायला मला खूप आवडतात. गोष्टीत आपण नेहमी अडकतो, विचारापेक्षा माणसाला गोष्ट आवडते. तर म्हणून मग मी ती पुस्तकं वाचायला लागले. आमच्या घरात जी नव्हती ती मी लायब्ररीतनं आणली आणि मी अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकांचा संपूर्ण सेट वाचून काढला. त्यानंतर मग मी जॉन ग्रिशम, डॅन ब्राऊन, सिडनी शेल्डन, मेरी हिगिन्स क्लार्क किंवा रॉबर्ट लुडलन, आर्थर कॅनन डॉयल ह्यासारख्या लोकांची पुस्तकं वाचली. ही सगळी सस्पेन्स थ्रिलर्स किंवा फास्ट पेस्ड गोष्टी अशा कॅटेगरीतली होती. मग मी हळूहळू जे.के. रोलिंग, व्हर्जिनिया वुल्फ किंवा मग पुढे पुढे खलील जिब्रान, विल्यम शेक्सपियर इथपर्यंत बरीचशी पुस्तकं वाचली. मला असं नाही म्हणता येणार की माझं इंग्रजीचं वाचन फार अफाट आहे, मराठीचं सुद्धा फॉर दॅट मॅटर. पण मला वाचायला आवडतं आणि मला असं वाटतं की सोप्यापासून सुरुवात केली तर आपण हळूहळू त्यात अडकत जातो. आपल्या आवडीच्या गोष्टी आपण आपोआप गोळा करत जातो. आणि हाच कदाचित पॅटर्न मुलांच्या बाबतीत सुद्धा जर ठेवला तर बरं होईल. कारण कधी कधी असं होतं की योग्य वयात मुलांना योग्य गोष्टी मिळत नाहीत म्हणून त्यांच्यात ती आवड निर्माण होत नाही. आणि त्यांच्यात ती आवड निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे जरूर मुलांसाठी पुस्तकं निवडताना हा विचार करा आणि निवडा आणि तुम्ही सुद्धा वाचा.